जय भीम. मी विश्वनाथ पवार भीमा कोरेगाव या ठिकाणी बोलत आहे. गेले 2 दिवसापासून महार रेजिमेंटच्या सैनिकांबरोबर मी या भीमा कोरेगावमध्ये आहे. 208वा शौर्य दिन 1818च्या लढ्याचा जे भीमा कोरेगावचं युद्ध झालं होतं त्याचा प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे हा शौर्य दिन मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा केला जातो. या शौर्य दिनानिमित्तानं देशभरातून देशाच्या बाहेरून देखील लाखो भीमसैनिक प्रत्येक वर्षी येत असतात. याही वर्षी लाखो भीमसैनिक शौर्यस्तंभाच्या ठिकाणी शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. त्या जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत. मी गेले 2 दिवसापासून महार रेजिमेंटच्या सैनिकांबरोबर आहे. महार रेजिमेंटच्या वतीनं त्या शूरवीरांना अभिवादन सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. ती जागा आत्ताच अभिवादन सभा संपलेली आहे. माझ्याबरोबर आहेत महार रेजिमेंटचे सैनिक आदरणीय खिल्लारे साहेब. मी आपणाला विनंती करतो की 1818चं जे युद्ध आहे या युद्धाबद्दल पूर्ण अगदी स्टार्ट टू एंड सविस्तर आणि ते कार लढलं गेलं होतं, कोणाबरोबर लढलं गेलं होतं, 75 फूट जो जयस्तंभ उभारण्यात आलेला आहे इंग्रजांच्या वतीनं, त्याचं कारण काय आणि ही सगळी महार बटालियनची सगळी टीम सैनिक माजी सैनिक प्रत्येक वर्षी या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी काय येतं या सगळ्या सविस्तर आपण बोलावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय शौर्य. मी माजी सैनिक कैलास खिल्लारे तथा जनरल सेक्रेटरी यश सिद्धी आजी माजी सैनिक बौद्धिक वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य. बंधूंनो, आज 208वा शौर्य दिवस या निमित्ताने महार रेजिमेंटचे सर्व सैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. आणि सकाळी आम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं महार रेजिमेंटचा सभा मंडप उभारलेला आहे. सोबतच महार रेजिमेंटचा फ्लॅग आणि धम्मध्वज आणि सर्वात उंच दिसत आहे तो भारताचा तिरंगा झेंडा. या ठिकाणी आम्ही या सर्व झेंड्याचे झेंडावंदन करून भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाला कंटिजन परेडद्वारे इथून मार्चअप करून भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाजवळ माननीय पोलीस कमिशनर अमितेश कुमार साहेब, DCP साहेब, माननीय शर्मा साहेब आणि प्रशासनाच्या इतर अधिकाऱ्यासोबत महार रेजिमेंटचे सर्व सैनिकांसोबत विशिष्ट ड्रेस कोडवर आणि सैनिकी पद्धतीने बिगुलच्या आवाजात 208वा शौर्य दिनानिमित्त आम्ही 500 शूर महारवीरांना आम्ही वंदन केलेलं आहे, अभिवादन केलेलं आहे. आणि मागील वर्षीसुद्धा माननीय पोलीस कमिशनर साहेब अमितेश कुमार हे या अभिवादन परेडमध्ये उपस्थित होते. यावर्षीसुद्धा त्यांनी खूप मोठ्या अभिमानाने महार रेजिमेंटच्या सैनिकांसोबत सलामी दिलेली आहे. आणि आम्ही परत या सभामंडपाच्या ठिकाणी आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत. आजच्या या यूट्यूब चॅनलमध्ये माननीय विश्वनाथ बाबू पवार साहेब यांनी केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आज 208वा शौर्य दिवस आपण हा काम मानवत आहोत. 1 जानेवारी 1818ला हे युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये 500 महार हे ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये होते. 1813चा जो चार्टर ॲक्टचा अंमल होता आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर शिवाजी महाराजांच्या सत्तेचे 2 विभाग पडले. एक कोल्हापूर संस्थान आणि एक सातारा संस्थान. सातारा संस्थानच्या शाळेमधूनच प्रतापसिंग भोसले जे हायस्कूल आहे त्यामध्ये बाबासाहेबांचं शिक्षण झालं आणि बाबासाहेबांनी त्यानंतर हे भारताचं संविधान लिहिलेलं आहे. परंतु या शिक्षणाची वाटचाल मोकळी करणारे 500 शूरवीर महार यांनी जातीयंताची यांच्या जातीवर जो अन्याय अत्याचार होत होता त्या अत्याचाराला सडेतोड उत्तर दिलं. आणि अगर किसी का आत्मसन्मान दुखता है
तो सामने वाले की संख्या नहीं देखी जाती, तो खुद का साहस दिखाना पड़ता है। और इसी प्रकार 500 शूरवीर महारों ने ब्रिटिश के ईस्ट इंडिया कंपनी से जो मौका मिला, अंग्रेज़ को तो ये लड़ाई एक सत्ता हासिल करने के लिए चाहिए थी, लेकिन 500 शूरवीर महारों को अपने समाज को जो कोई अन्य अत्याचार होता था उसके ऊपर मात करके ये जो लड़ाई जीती और अपने समाज को आत्मसम्मान मिलाया। और उसी की वजह से महात्मा फुले जो है 1873 में गुलामगिरी ग्रंथ लिख सके और मनुस्मृति की चीरफाड़ कर सके। उसके बाद में 25 दिसंबर 1827 को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने मनुस्मृति का दहन किया और इसी प्रकार बहुजनों को, वंचित, शोषित, पीड़ित सभी जन सामान्य को ये शिक्षण का अधिकार प्राप्त हुआ। और यही आज का जो शौर्य दिन का महत्व है कि 500 शूरवीर महारों ने ये जो लड़ाई जीती और इस जीत के उपलक्ष्य में अंग्रेज़ों ने 13 दिसंबर 1824 को ये स्तंभ का निर्माण किया, जिसके ऊपर 22 महार के शहीद महारों के नाम खुदे हुए हैं और बाकी कुछ अंग्रेज सैनिकों भी नाम यहाँ पे खुदे हुए हैं। मैं आपको बताना चाहता हूँ कि इस लड़ाई में मराठा सैनिक, राजपूत सैनिक और कुछ यहूदी सैनिक भी शामिल थे। ये लढाई का कुछ विपर्यास किया जाता आहे। आता मी मराठीमध्ये सांगतो की या लढाईला काही लोक विपर्यास करून सांगतात की महार है हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याविरुद्ध मराठा सैन्याविरुद्ध लढले, असा यामध्ये काही नाही। कारण इंग्रजांनी इथं भारतावरती ताबा केला होता आणि त्यांच्या वेगळ्या वेगळ्या बटालियन होत्या आणि त्या बटालियनमध्ये वेगवेगळ्या समाजाचे, धर्माचे सैनिक होते। त्याचप्रमाणे ब्रिटिश इंडिया कंपनीमध्ये 500 महार होते आणि यांच्या विरुद्ध लढणारे पेशवा बाजीराव ये था। फिर मैं मराठी में बोलता हूँ कि पेशवा बाजीराव यांचं सैन्य 28,000 ते 30,000 पर्यंत होतं आणि 500 महार यांनी या लढाईमध्ये मर्दुमकी गाजवली आणि त्या शौर्याच्या प्रित्यर्थ इंग्रजांनी हा शौर्यस्तंभ उभारला आणि याच शौर्याच्या स्तंभावरून, या रणसंग्रामावरून बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये 1930 आणि 1932 आणि या गोलमेज परिषदेमध्ये इंग्रजांना या रणसंग्रामावरून महार हे सैनिक हे लढवय्ये आहेत आणि महार रेजिमेंटची बंद पडलेली ही जी बटालियन आहे, ही रेजिमेंट आहे, ही सुरू करावी हा आग्रह धरला आणि त्याचं निवेदन दिलं। आणि त्याप्रमाणे 1 ऑक्टोबर 1941ला महार रेजिमेंटची पहिली बटालियन स्थापन झाली। दुसरी बटालियन नागपूर कामठी येथे 1 जून 1942ला, तर तिसरी बटालियन नौशेरा येथे 1 नोव्हेंबर 1943ला निर्माण झाली। अशा प्रकारे महार रेजिमेंटच्या एकूण 22 बटालियन, 3 RR आणि 3 राष्ट्रीय रायफल आहेत। महार रेजिमेंटचं प्रेरणास्थान हे भीमा कोरेगाव शौर्यस्तंभ आहे। म्हणून आज या सर्व इतिहासाचं स्मरण व्हावं म्हणून आम्ही महार रेजिमेंटचे पूर्ण सैनिक, महाराष्ट्रातील पूर्ण सैनिक हे इथं येऊन भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाला मागच्या 4 ते 5 वर्षापासून यश सिद्धी आजी माजी सैनिक बौद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रशासनाच्या संबंधित विभागाचे अधिकारीसोबत आम्ही परमिशन घेऊन मानवंदना करतो आणि पुढच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शौर्यस्तंभाच्या भेटीला 100 वर्ष पूर्ण होत आहे। कारण बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927ला या शौर्यस्तंभाला भेट दिली होती आणि आपल्या अनुयायांसह त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की हा जो शौर्यस्तंभ आहे तुमच्या शूरवीरांची ही पहिचान आहे आणि तुम्ही शूरवीरांचे वंशज आहात। म्हणूनच ही प्रेरणा बाबासाहेबांनी घेतली आणि महार रेजिमेंटची स्थापना केली। जास्त न सांगता मी इथे थांबतो। जय भीम, जय भारत। एक शेवटची गोष्ट की महार रेजिमेंटला स्थापन होऊन 85 वर्ष पूर्ण झालेलं आहे, परंतु महार रेजिमेंटमध्ये आतापर्यंत बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा नाही आहे आणि तो पूर्णाकृती पुतळा बाबासाहेबांचा तिथं स्थापन व्हावा, स्मारक स्थापन व्हावं याच्यासाठी माझ्या डाव्या बाजूला आमच्या संघटनेचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय युद्धवीर वसंत भस्के साहेब हे 1984 पासून हे प्रयत्न करत आहे आणि आमच्यासोबत आहे। आणि आमचा हा लढा बाबासाहेबांचा पुतळा किंवा स्मारक महार रेजिमेंट सेंटरमध्ये जोपर्यंत स्थापन होत नाही तोपर्यंत हा लढा, हा संघर्ष हा कायम राहील। एवढं बोलतो, इथेच थांबतो। जय भीम। आणि शेवटी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि 208व्या शौर्य दिनानिमित्त आमच्या संघटनेतर्फे यशस्वी आजी माजी सैनिक बौद्धिस्ट वेलफेअर असोसिएशनतर्फे सर्व भारतीयांना, सर्व नागरिकांना
हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय भारत. हे आहेत महार बटालियनचे शूर सैनिक. 1818च्या युद्धामध्ये ज्या 500 शूरवीरांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला याच मातीत गाडलं, ती माती आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे. ही माती आमच्या सन्मानासाठी या मातीने हे युद्ध झेललेलं आहे. उन्हाची, पाण्याची, थंडीची, कसलीच वाऱ्याची पर्वा न करता या 500 शूरवीरांनी या ठिकाणी क्रांतिकारक लढाई लढली आणि ही लढाई आमच्या आत्मसन्मानाची होती, आमच्या स्वाभिमानाची होती. आणि म्हणून ज्या शूरवीरांनी प्राणाची बाजी लावून ही लढाई लढली, त्या शूरवीरांचे आताचे नंतरचे जे वंशज म्हणून मी महार बटालियनच्या या सैनिकांकडे पाहतो. ही भूमी आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे. अशा पवित्र भूमीमध्ये महार बटालियनचे सगळे सैनिक, आदरणीय वसंतराव मस्केंसह कैलार साहेब सगळेच सैनिक माझ्याबरोबर आहेत, म्हणून मला खूप आनंद वाटतो. एक शेवटचा संदेश. या युद्धामध्ये मराठा, राजपूत आणि मुस्लिम सुद्धा होते. तरी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये एकता आणि अखंडता दिलेली आहे. म्हणून महार रेजिमेंटचं प्रेरणास्थान हे सैनिकांचंच नसून आणि हे मराठा, मुस्लिम आणि राजपूत यांचं सुद्धा आहे. तरी येणाऱ्या शौर्य दिनामध्ये मी मराठा, मुस्लिम आणि राजपूत समाजासुद्धा एक आवाहन करतो की आपण सुद्धा या प्रेरणेतून आपली संकल्पना घ्यावी आणि इतर सैनिकांनी बी संकल्पना घेऊन भीमा कोरेगावला यावं आणि वंदन करावं. आणि ही मराठा आणि महार विरुद्ध लढाई नव्हती, तर ही एक आत्मसन्मानाची लढाई होती. मी सर्व समाजालाच विनंती करतो की या शौर्यामध्ये, या अभिवादनामध्ये पुढील वर्षी सामील व्हावं. एवढं सांगतो आणि थांबतो. अतिशय चांगल्या मुद्द्यावर खिलारे साहेब बोलले. ही लढाई केवळ एका नुसत्या बौद्ध समाजापुरतीच नाही, पूर्वीच्या महार समाजापुरतीच नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी होती. अन्याय अत्याचाराविरोधातली लढाई होती. जे लोक चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ज्या शृंखलेमध्ये पडले होते, अशा लोकांच्या सन्मानाची होती. जे अत्याचार करत होते त्यांच्या विरोधात होती. आणि म्हणून त्या शूरवीरांनी, त्या महार बटालियनच्या त्या काळातल्या शूरवीरांनी, महार शूरवीरांनी या पेशवाईला याच मातीत गाडलं. हा दिन अगदी हर्षोल्लासामध्ये आपण सगळे साजरे करत आहोत. जय भीम खिलारे साहेब. आपण सगळे जय भीम, जय भीम.